तर पंचायत समितीच्या आकडेवारीवर आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकूयात। भाजप 45, शिंदेची शिवसेना 24, त्याच्यानंतर दादांची राष्ट्रवादी 20, काँग्रेस 8, त्याच्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी 8 आणि ठाकरेंची शिवसेना सर्वात कमी म्हणजे 5 जागा। तर सिंधुदुर्गमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। नितेश राणे यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते जे आहेत ते पोहोचलेले आहेत। गुलालाची उधळण या ठिकाणी केली जाते। सिंधुदुर्गमध्ये जर आपण पाहिलं तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि कणकवलीमध्ये भाजप कार्यकर्ते नितेश राणे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय सिंधुदुर्गात भाजपला हे मोठं यश मिळालेलं आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी नितेश राणेंनी सगळ्यांशी संवाद साधला, पत्रकारांशी संवाद साधला आणि त्या पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी कार्यकर्ते त्यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। तर नितेश राणे यांच्या भेटीसाठी हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत। भाजपनं या ठिकाणी सर्वाधिक जागा सिंधुदुर्गात जिंकलेल्या आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपनं जल्लोष केलाय आणि आता सदिच्छा भेट घेण्यासाठी नितेश राणेंची हे सगळे कार्यकर्ते इथे आलेले आहेत। सिंधुदुर्गमध्ये जर आपण पाहिलं तर नितेश राणे यांच्या खांद्यावर या संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी जी आहे ती होती आणि सिंधुदुर्ग ही अशी एकमेव जिल्हा परिषद ज्या ठिकाणी सदस्य जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले होते आणि त्यानंतर आता हा मोठा विजय मिळाल्यानंतर भाजपला मोठा विजय मिळाल्यानंतर जल्लोष साजरा केला जातोय।